नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारताच्या राजकारणामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारा एक महत्त्वाचा निर्णय सध्या घेतला जातो. हा निर्णय इतका महत्त्वाचा आहे की त्यासाठी संसदेचे एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. निर्णय आहे भारतातल्या महिलांसाठी, महिलांच्या राजकारणातल्या सहभागासाठी. लोकसभेमध्ये आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी. महिला आरक्षण हे आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यामध्ये लागू आहे, पण ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांपुरतं मर्यादित आहे. पण देशाच्या राज्यांच्या विकासात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा यामध्ये मात्र हे आरक्षण लागू नाहीये. परिणामी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी राजकारणातला महिलांचा सहभाग फारसा वाढलेला नाही. आणि यासाठीच नारी शक्ती विधेयक सप्टेंबर 2023 मध्ये मंजूर करण्यात आलं. म्हणजे महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी कायदा तयार करण्यात आलाय. पण आता याची अंमलबजावणी करायची असेल तर घटनेमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. ही घटना दुरुस्ती करण्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आले, जे गुरुवारपासून सुरू होते. महिला सहभागाच्या या विधेयकांना विरोध होण्याची शक्यता तशीही फार नव्हतीच. त्यामुळे विशेष अधिवेशनाचा घाट घालण्याची काय गरज होती असा विरोधकांचा सवाल आहे. या सगळ्याबद्दल बोलूयात, पण त्या अगोदर पाहूयात या आरक्षणासंदर्भातला हा महत्त्वाचा रिपोर्ट. लोकसभा आणि विधानसभांमध्ये आता महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे. महिला आरक्षणाच्या याच कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून गुरुवारपासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. या अधिवेशनात नारी शक्ती वंदन कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थाओं में, हमारे लोकल बॉडीज में ऑलरेडी हम 50% महिलाओं को अधिकार दे चुके हैं. तो अभी विधानसभा में और लोकसभा में भी हमें ज्यादा से ज्यादा महिलाएं निर्णय लेते हुए देखेंगी. ये बहुत बड़ी हमारा यश है. नारी शक्ती वंदन कायदा नेमका काय आहे बघूयात. सप्टेंबर 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर झालं. लोकसभा आणि विधानसभांमध्ये यानुसार 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील. SC आणि ST साठी ज्या राखीव जागा आहेत त्यामध्येही महिलांसाठी स्वतंत्र उपआरक्षण असेल. कायद्याच्या अंमलबजावणीच्या अगोदर मतदारसंघांची पुनर्रचना होईल. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेमध्ये मांडलं जाईल. 2029च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महिला आरक्षण लागू करण्याचे प्रयत्न आहेत. प्रत्येक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आरक्षणाचे मतदारसंघ बदलतील. नारी शक्ती वंदन कायदा सुरुवातीला 15 वर्षांसाठी लागू असेल. त्याच्या विस्ताराचा निर्णय हा संसदेचा असेल. देश स्वतंत्र झाल्याबरोबर भारतात सर्व महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. जगातील अनेक देशात महिलांना यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. भारताच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री अशा सगळ्या महत्त्वाच्या राजकीय पदांवर महिला पोहोचल्या. पण तरीही महिलांचा राजकारणातला एकूण सहभाग हा अत्यंत मर्यादितच राहिलाय. तो सहभाग वाढवण्यासाठीच हा विशेष कायदा आणला गेलाय. विरोधकांचाही त्याला पाठिंबा आहेच, पण काही मुद्द्यांवर विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत. 50% महिला आरक्षण हे पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत झालं पाहिजे. तर आज 30 महिने झाले, 30 महिन्यानंतर त्यांना जाग आली. आणि हे किती असंविधानिक आहे, कारण का डिलिमिटेशन होण्याच्या आधी सेन्सस होणं गरजेचं आहे. डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय? डिलिमिटेशन म्हणजे या आपल्या भारतामध्ये प्रांतवाद लावायचे कुठेतरी कारस्थान आहे का? या भारताचे तुकडे करण्याच्या अनुषंगानं डिलिमिटेशन मधून काही होणार आहे का? हे सर्व बघण्याची आवश्यकता आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भारतात मतदारसंघांची संख्या वाढेल. त्यामुळे महिलांना मिळणारी संधीही मोठी असेल. 33% आरक्षण दिल्यानं महिलांचा राजकारणातील संख्यात्मक सहभाग वाढेल हे निश्चित. पण तो सहभाग गुणात्मक होईल तेव्हाच महिलांचं राजकारणातलं स्थान बळकट होईल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. याच सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा वर्षा भोसले. वर्षाताई, नमस्कार. नमस्कार ताई. आणि काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील आपल्या सोबत आहेत. बालाजी सर, नमस्कार. 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 बरं बालाजीजी, पहिल्यांदा तर तुम्हाला विचारावं लागेल की महिला आरक्षणासाठी असणारं विधेयक ते तर मंजूर झालेलं आहे 30 महिन्यांपूर्वी. त्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहेत, यासाठी एक विशेष अधिवेशन घेतलं जाते. काँग्रेस या अधिवेशनाबद्दल टीकेचा, प्रश्नांचा सूर का आवळते? कविताजी, सगळ्यात प्रथम तर
महिला आरक्षण या देशामध्ये लागू झालं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची होती, आहे आणि राहील. आणि हा क्रांतिकारी निर्णय व्हायला पाहिजे. आणि 2023ला नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 ज्यावेळेस आलं त्यावेळेला काँग्रेस पक्षानं आणि सर्वच पक्षांनी निर्विवाद पाठिंबा दिला. या विधेयकाला किंवा आरक्षणाला विरोध असण्याचा मुद्दा नाहीये, पण फेडरल स्ट्रक्चर मध्ये कविताजी ज्या बाबी नियमानुसार व्हायला पाहिजेत त्या होत नाहीत. कारण भारतीय जनता पक्ष हा महिलांविषयी फार प्रेम आहे म्हणून या विधेयक आणतोय का फक्त स्वतःच्या हितासाठी आणि देशामध्ये आपण काहीतरी चांगलं करतोय हे भासवून अपयश लपवण्यासाठी आणतोय. आणि त्याच मध्ये 2023 ते आतापर्यंत तब्बल 30 महिने केंद्रातलं सरकार काय झोपा काढत होतं. कविताजी, माझे महत्वाचे काही आक्षेप याबद्दलचे जे आहेत, सर्वात प्रथम मी पहिला मुद्दा नोंद करतो की या महिला आरक्षणाला विरोध असण्याचं कारण नाही. माननीय स्वर्गीय राहुलजी गांधी यांच्यामुळे या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळालं आणि लोकसभा आणि विधानसभामध्ये आरक्षण महिलांना मिळावं हे पहिल्यांदा 1988 साली म्हणजे त्या कालखंडामध्ये राजीव गांधींनी लोकसभेमध्ये मांडलेलं होतं. मला आत्ताच्या मुद्द्यावरती बोलायचंय की 2106वी घटना दुरुस्ती झाली आणि यामध्ये 234 हे जे कलम आहे यानुसार हे सांगण्यात आलं की आधी जनगणना, त्यानंतर डिलिमिटेशन आणि आरक्षण. आता यामध्ये जर सरकारला आरक्षणच द्यायचं होतं तर 16 जुलै 2018ला माननीय विरोधी पक्षनेते आत्ताचे आणि आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मोदीजींना पत्र लिहिलेलं होतं आणि त्यात सांगितलं होतं की 2019ला तुम्ही आरक्षण लागू करा. का आरक्षण लागू केलं नाही, कुठली अडचण होती, सर्व पक्षांनी त्यावेळेला समर्थन दिलेलं होतं. 2023ला जेव्हा विधेयक मांडलं तेव्हा लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जेवढे काँग्रेस पक्षाचे लोक बोलले, नेते बोलले, अगदी सोनियाजी असतील, राहुलजी असतील, खरगे साहेब असतील, यांनी निर्विवाद पाठिंबा दिला आणि सांगितलं आत्ता लागू करा. पण ते त्यांनी केलं नाही. आणि आता यातला महत्वाचा विषय असा आहे की 2027ला जनगणना कंप्लीट होणार आहे असं रजिस्ट्रारचं म्हणणं आहे. त्या ठिकाणावरती जनगणना करणाऱ्यांचं म्हणणं आहे. मग ही जी घाई चाललेली आहे ही नेमकी कशाची आहे तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हे सगळं करतोय. बरं, करायचंच आहे तर बंगालमध्ये आज 61 लाख महिलांची नावं यादीतनं बाहेर काढले. त्याविषयी मोदीजींचं एकही विधान आलेलं दिसत नाहीये. समारोपाकडे येतो. म्हणून हे सगळं जे चाललंय ते जातनिहाय जनगणना आणि डिलिमिटेशन या दोन गोष्टी न करता चाललेल्या आहे. आणि एक मुद्दा तुम्हाला मला निदर्शनास आणून द्यायचा आहे कविताजी, की दक्षिणेकडील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणामध्ये महत्वाचे काही कायदे करून बऱ्यापैकी येऊ आपण डिलिमिटेशनच्या बालाजीजी. पण डिलिमिटेशनचाच मुद्दा तर मांडायचा आहे ना या अधिवेशनामध्ये. कविताजी तो दक्षिण आणि उत्तरेकडचा मुद्दा आहे, बरोबर, त्याच्यावर आता आपण चर्चा करत नाही. दक्षिणेकडच्या राज्यांना कमी मतदारसंघ मिळतील आणि उत्तरेकडच्या हिंदी भाषिक राज्यांना जास्त मतदारसंघ मिळतील. हा आक्षेप आहे, तो आक्षेप कोणी नाकारत नाहीये. मुद्दा हा आहे बालाजीजी की उद्याचे जे अधिवेशन बोलवलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये आहेच की डिलिमिटेशनचा मुद्दा. तिथे तर हे सगळे चर्चेला येणारच आहेत ना मुद्दे. कविताजी, एक मुद्दा तुमच्या निदर्शनास आणून देतो. बऱ्याचशा विरोधी पक्षाचे, अगदी काँग्रेस पक्षाचे असतील किंवा इतर विरोधी पक्षाच्या खासदारांचे आज स्टेटमेंट आलेले आहेत की नेमकं काय चाललेलं आहे त्याबद्दल अजूनही सत्ताधारी पक्षांना आम्हाला सांगितलेलं नाही. अगदी त्याच्यामध्ये कपिल सिब्बल असतील किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी पत्र सुद्धा लिहिलंय पंतप्रधानांना हे विचारणारं की नेमकं काय आहे ते आम्हाला माहित नाही. हा मुद्दा आहे. सर्वपक्षीय आपण बैठक का घेतली नाही? भाजपला त्याच्याबद्दल सर्व पक्षांचं समर्थन कविताजी असेल तर सर्वपक्षीय बैठक नेमकी का घेतली नाही? हे सगळं एवढं अडचणीत का चाललंय? ठीक आहे वर्षाताई, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. कारण विशेष अधिवेशन बोलावलं जाते ही गोष्ट जरी खरी असली आणि महिलांसाठी जे आरक्षण दिलं जाते 33%, त्या आरक्षणाला जरी सगळ्यांचा पाठिंबा असला तरी एका विशेष अधिवेशनाची माहिती आम्हाला दिली जात नाही, डिलिमिटेशनची कोणतीही माहिती आम्हाला दिली जात नाही. हा विरोधकांचा आक्षेप आहे. जर माहितीच नसेल तर आम्ही अधिवेशनामध्ये काय बोलणार हा त्यांचा सवाल आहे. कविताजी नमस्कार. जे मुद्दे काँग्रेस प्रवक्त्यांनी आता मांडले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मला त्यांना सांगावं असं वाटतं की ते असं म्हणतात की कुठल्या मुद्द्यांवरती आपण हे अधिवेशन घेणार आहोत याची आम्हाला काहीही कल्पना दिली नाही. 2023 साली सुद्धा काँग्रेसने समर्थन केलं या विधेयकाला आणि त्यांनी सांगितलं तातडीने लागू करा.
पण काही घटनात्मक दुरुस्त्या त्यामध्ये करणं गरजेचं होतं. त्या झालेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यावेळेला जर आपण ते बिल पारित केलं असतं, कदाचित सगळ्यांनी समर्थनही दिलं असतं आणि काही जणांनी कोर्टात धाव घेतली असती. सगळ्यात महत्वाचा जो विचार आजपर्यंत कोणी करत नाहीये की या 543 लोकसभेच्या जागा आज आहेत, या 1971 साली किती होत्या? यापूर्वीचं सेन्सस कधी झालेलं होतं? तर 1971 साली सेन्सस झालं होतं. त्या अनुषंगाने 1973 ची निवडणूक झाली. त्यानंतर आणीबाणी आली आणि आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी एक विशेष बैठक बोलून घटनात्मक बदल केले आणि 2001 पर्यंत डिलिमिटेशन होणार नाही. मग 1971 पासून 2001 पर्यंत लोकसंख्येची वाढ झाली नाही का? हा महत्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, बरं 2001 पर्यंत डिलिमिटेशन करायचं नाही असं इंदिरा गांधींनी घटनात्मक तरतूद करून घेतली. 2001 ला डिलिमिटेशन होणं, त्या अनुषंगाने विचार होणं गरजेचं होतं. त्यावेळेला कोणाचं सरकार होतं? पुन्हा याच सरकारने पुन्हा ठराव पास केला, घटनेत बदल केला आणि 2026 पर्यंत डिलिमिटेशन होऊ शकत नाही असा ठराव केला. 2023 ला जर हा बदल केला आणि ही घटनात्मक तरतूद करायची म्हटली असती तर हा मुद्दा आड आला असता. 2026 सुरू झालं आणि भारतीय जनता पार्टीने हा मुद्दा उचलून धरला. 1971 पासून 2026 पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करा, त्याचा विचार या काँग्रेस सरकारने केलं नाही. इनफॅक्ट त्यांच्या जातीची गणितं मिळवण्यासाठी आणि त्यांच्या वोट बँकच्या अनुषंगाने रचना ते कायम करत राहिले. हा माझा त्याच्यावरती आरोप आहे. वर्षाताई, महिला आरक्षण लागू करण्यासाठी आपल्याला डिलिमिटेशन करायची काय गरज आहे? 543 मधलं 33% द्या ना. आम्ही कुठे म्हणतोय? आम्ही हे सांगतोय की 543 ज्या जागा आहे त्यातलं 33% द्या. तुमचा हेतू जर शुद्ध असेल, महिलांविषयी जर इतकं प्रेम आणि आदर जर असेल, तर सर्व पक्षांचं समर्थन असताना डिलिमिटेशनचं महिला आरक्षणाच्या आडून स्वतःच्या हितासाठी आणि अपयश झाकण्यासाठी डिलिमिटेशन का करताय? 543 मधले 33% आणि त्याचं गुणोत्तर जर ठेवलं तर तुम्ही 15 वर्ष झालं सत्तेमध्ये आहात, तुम्हाला जनगणना का करणं झालेली नाहीये? जनगणना तुम्हाला का करणं झालं नाही? 15 वर्ष झालं सत्तेमध्ये वर्षाताई तुम्ही आहात, 15 वर्षामध्ये जातीनिहाय जनगणना तुम्हाला करणं झालेली नाहीये. हे अपयश आहे तुमचं, किंवा तुम्हाला करायची नसेल. तुम्हाला या देशातल्या मागासवर्गीयांना, दलितांना, त्याचबरोबर पिछड्या वर्गाला यामध्ये सहभागी करून घ्यायचं नाही. तुमचा हेतू चुकीचा आहे. तुम्हाला फक्त निवडणुकांचं राजकारण करायचंय आणि महिला आरक्षणाच्या आड तुम्ही तुमचा कपटी सत्तेचा आणि मागासवर्गीयांना पाठीमागे टाकणारा एक मिनिट, खेळ बालाजीजी खेळून आता पाहताय. त्यांना बोलू त्यावरती देत बोला. ना. बालाजीजी त्यांना बोलू देत ना, आता उत्तर तर देऊ देत त्यांना. हा बोला वर्षाताई. जातीभेदाचा मुद्दा हा कायम काँग्रेसने धरला. सर्वसमावेशकतेची भूमिका, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही कायम भारतीय जनता पार्टीची राहिलेली आहे आणि कायम त्या अनुषंगाने ठोस पाऊल केलेली आहेत, उचललेली आहेत. नारी शक्तीचा विचार करत असताना गेल्या 10 वर्षात, मला बोलू द्या बालाजीजी, मला बोलू द्या. जी 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 बोला. आता माझं बोलणं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बोला. येस, ओके. तर गेल्या 10 वर्षामध्ये ज्या योजना आणल्या त्या नारी स्त्री सशक्तीकरणाच्या अनुषंगाने खूप महत्वाच्या होत्या. कारण स्त्रियांना एका क्षेत्रात फार घुसू द्यायचं नाही असं असलेलं जे क्षेत्र होतं ते राजकारण हे पुरुष सत्ताकच होतं आणि महिला सगळ्या अर्थानं ती कमकुवत आहे, ती डिसिजन मेकिंग मध्ये आहे की किंवा ती एकंदरीत व्यवहारामध्ये अशा प्रकारचं एक वातावरण देशामध्ये होतं आणि ते आपण नाकारू शकत नाही. कारण स्त्री पुरुष, आपण जातीभेद ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस स्त्री पुरुष भेद हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्यामुळे नारी शक्तीचं सशक्तीकरण, तिचं सबलीकरण होणं, तिची मानसिकता तयार करणं, तिच्या मानसिकतेबरोबर या पुरुषप्रधान संस्कृतीतल्या समाजाचं सुद्धा मानसिकता बदलणं हे जितकं गरजेचं होतं ते या 10 वर्षामध्ये केलं. ती 2023 साली जर या सगळ्या गोष्टींची सुरुवात हे विधेयक मांडण्याच्या आधीच भारतीय जनता पार्टी तयारी केली होती आणि विचारही केला होता की नवीन संसद भवन झालं पाहिजे. एवढी देशाची लोकसंख्या वाढलेली आहे, 543 खासदारांवरती होणार नाही. लोकसंख्येचं प्रमाण इनफॅक्ट जे काँग्रेसने घालून दिले पण डिलिमिटेशनचा आणि आपण एक मिनिट, त्यांचा सवालच हा आहे की डिलिमिटेशनचा आणि आरक्षणाचा संबंध का लावला? त्यांचा सवालच आहे ना. आपण डिलिमिटेशन म्हणतच नाही आहोत. आपण डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरती गेलो
तर 2029 साली महिला वंचित राहतील आणि महिलांना ही संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे डिलिमिटेशनचा हा मुद्दा नाही. आता आपण जे गुणोत्तर नाही, आहे पण असं 2011 आहे, सालचं जे पण त्यांनी असं गृहीत आहे धरलेलं की होतं, नजीकची जनगणना वापरली जाऊ शकते. मग नजीकचीच जनगणना वापरली जात असेल तर मग ती 2024 ला पण वापरता आलं असतं आपल्याला, 2029 ला पण वापरता येईल. पण नाही नाही 2024च्या आधी कोणाचं सरकार होतं ताई? हे प्रश्न 2024च्या आधी त्या सरकार अर्थाने कुणाचं होतं नाहीये, जनगणनेबद्दल म्हणतो अहो, आपण. ऐका. आपल्याला आकडे अहो, गरजेचे तुमचं आहेत. सरकार वर्षाताई होतं एक मिनिट समजून 2024च्या घ्या. आधी. वर्षाताई एक तुम्ही सेकंड, वर्षाताई, वर्षाताई एक तुमचं मिनिट, सरकार एक होतं. मिनिट, मी त्याच अनुषंगाने बोलते. एक मिनिट 2011 वर्षाताई. च्या अनुषंगानेच विचार असं आहे का वर्षात? एक मिनिट वर्षाताई, वर्षाताई ऐका तर खरं, वर्षाताई ऐका तर खरं. सगळे तांत्रिक मुद्दे अडथळा निर्माण अरे करतात. तांत्रिक तुम्हाला नाहीये वर्षाताई, महिला असं आहे का? आरक्षण द्यायचं की नाही, हाच मुद्दा आहे. वर्षाताई असं आहे का की काँग्रेसच्या काळात झालेल्या जनगणनेनुसार तुम्हाला आरक्षण द्यायचं नव्हतं, असं काही आहे का? तसं असेल तर सांगा. अहो घटनात्मक बदल काही मग जरा तेच माहिती तर करून तुम्हाला द्या. तुम्ही विचारतोय त्यांना ना की विचारा बरं की घटनात्मक, आणि मग तेच तर तुम्हाला विचारतोय की 33% आरक्षण द्यायला जर नजीकची जनगणना चालणार होती तर मग आपण 11ची करून 24ला ते करू शकलो असतो की नसतो? कुठल्याही गोष्टी करायला सगळं सर्वसमावेशक भारतीय हा, एवढाच जनता प्रश्न पार्टीला आहे. त्या अनुषंगाने मतदान करणारे सगळे समर्थन देणारे लोक असावे लागतात. अरे त्यावेळची ताई परिस्थिती तुम्ही वेगळी ताई होती. तुम्ही समजून प्रश्न घ्या. समजून घ्या ना. वर्षाताई, तुम्ही एक मिनिट, कविताजी, वेळ अरे ताई तुम्ही प्रश्न समजून घ्या. आणि कविताजी, राहुलजींनी जे कविताजी, मला पक्ष बोलायचंय. पुढे घेऊन जा हे कविताजी. म्हणणं हा भारतीय जनता एक मिनिट, पार्टीचं एक होतं. मिनिट त्याला वर्षाताई, समर्थन वर्षाताई त्याला एक समर्थन मिनिट दिलं थांबा. नाही. वर्षाताई अजिबात असा दिलं मुद्दा नाही. नाही पोहोचत आहे समर्थन तुमचा. नाकारू शकत नाही आपण. वर्षाताई तुमचा मुद्दा पोहोचत नाहीये, कारण प्रश्न आपण जो उपस्थित करतोय तो जर तांत्रिक मुद्द्यांचा असेल तर त्याच्यावर तांत्रिक मुद्द्यांवरच चर्चा करावी लागेल. तो काय फक्त भावनांचा प्रश्न नाहीये. तुम्ही थांबा जरा, 2 मिनिटं थांबा. आशाताई आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत आणि येते बालाजीजी तुमच्याकडे. आशा मिरगे आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत. आशाताई नमस्कार. नमस्कार. बर, तुमचं काय आकलन आहे या सगळ्या संदर्भातलं? एकीकडे काँग्रेस असं म्हणते की ते विशेष अधिवेशन घेतलंय, हा तिकडच्या निवडणुका 5 राज्यांच्या झाल्यात, अर्ध्या व्हायच्यात, त्या दृष्टीनं घातलेला घाट आहे. दुसरीकडे भाजपचं असं म्हणणं आहे की आम्ही इतकं महत्वाचं विधेयक आणतोय तर त्याच्यामध्ये खोडा का घातला जातोय? महत्वाचा प्रश्न असा आहे, आता आपले काँग्रेसचे बालाजी सर बोलत होते आणि वर्षाताई पण बोलत होत्या. जर खरंच या दोघांनाही आणि सगळ्यांनाच महिलांचा इतका कैवार आहे तर थेट आणि तांत्रिक प्रश्न आहे आपला, या सगळ्याचा डिलिमिटेशनशी संबंध काय? 1 ओके. आणि जर रिसेंट जातीनिहाय जनगणना घ्यायची होती तर त्याच वेळेला 2024 मध्ये या रिसेंट जातीनिहाय जनगणना झालेली किंवा जनगणना झालेली काँग्रेसच्या राज्यामधली ती आपण का नाही घेतली? काँग्रेस किती नाकर्ता आहे हे आपण 14 ते 19 ऐकलं. 19 ते 24 अर्ध्यांनी ऐकलं, अर्ध्यांनी सोडलं. पण 24 नंतर आता तिसऱ्या टर्म मध्ये जर विश्वगुरु बनत असताना काँग्रेसने काय करून ठेवलाय तो चिवडा आम्ही अजून सावडूच शकलो नाही असं म्हणाल तर त्याला दुसरं नाव देणार नाही मी, फेल्युअर असं नाव देईल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की नारी शक्ती जेव्हा आपण म्हणतो त्या नारी शक्तीमध्ये नारी सुरक्षाही आलं, जे आता तुम्ही महाराष्ट्रात पाहताय. नाशिक झालं, परतवाडा झालं, नाशिकचं दुसरं झालं, पुण्याची वैष्णवी झाली, 1000 नावं घेता येतील. पुन्हा पुन्हा मी ते करत नाही, बरोबर. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट की या सगळ्या प्रकारामध्ये जर हे 33% आरक्षण आलं तरी माझ्यासारख्या पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसलेल्या महिलेला एक भाबडा प्रश्न पडतो कविताजी, की काय खरंच मला चान्स मिळेल की या नगरपालिका महानगरपालिकामध्ये बीजेपीच्या सुद्धा कोणत्याही एका पक्षाचं नाव घेत नाही, सगळ्याच पक्षांमध्ये एका राजकारण्याच्या घरातल्या 5-5, 6-6 जण उभे राहिले. माझीच बायली उभी राहील नगराध्यक्षासाठी, माझीच सून उभी राहील स्थायी समितीच्या सभापती पदासाठी, माझीच साळी उभी राहील, गेला बाजार माझी मैत्रीण, माझा मित्र, माझा साडू, माझा काका, माझा मामा, पण बाहेरचं कोणी नाही. त्या कार्यकर्त्यांनी फक्त आणि फक्त सतरंजा उचलायच्या असं त्या नगरपालिका महानगरपालिका या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मला दिसून आलं. आणि म्हणून माझ्या भाबड्या मनाला प्रश्न पडतो की फक्त आमच्या सगळ्या शेतकरी, नारी, युवक, बाल या सगळ्यांचा कैवार आहो असं नाटक करायचं
आणि 24/7 फक्त आणि फक्त राजकारण करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही बोलता काय आणि आम्ही उत्तर काय देतं. खोटं बोला, रेटून बोला. हा जो धडाका यांनी लावलाय हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलेला आहे. ठीक आहे. आशाताई, शक्ती कायद्याचं तुमचा काय एक केलं मुद्दा नाही? बाकी खूप महत्वाचा आहे. एवढी अधिवेशनं घ्यायची, त्याच्यामध्ये चर्चा करायची, त्याच्यामध्ये कायदे पास करायचे, कशासाठी? तर आपल्याला विकेंद्रीकरण करायचंय. म्हणजे ते काय फक्त भाजप नाहीये, ते काँग्रेसने सुद्धा तेच केलं. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी सगळं करायचं आणि एकदा ते विकेंद्रीकरण कायद्याने झालं की मग मात्र सत्ता घरामध्ये केंद्रित करायची. हा जो नवा पायंडा, वर्षाताई याच्याशी तुम्ही सहमत असाल, हा नवा पायंडा आहे आणि तो सगळ्या पक्षांनी घातलाय. त्याच्यामधून कुणाला वगळायला नकोय. म्हणजे सगळ्याच पक्षांचे नेते आणि सगळ्याच पक्षांचे सगळे सरंजामी वृत्तीची जी काय राजकारण चाललेलं आहे ते सगळ्यामध्ये सहभागी आहे. बालाजीजी बोला. मगाशी तुम्हाला बोलायचं होतं पण मला तुम्हाला वेळ देता आला नाही. बोला आता. शक्ती कायद्याचं काय केलं यांनी त्याचंही उत्तर द्या. ठीक आहे, आपण त्याच्यावर वेगळी चर्चा करू. बालाजीजी बोला. आशाताईंनी अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले, जे मी सुरुवातीलाच मांडलेले होते, ताईंनी मांडलेले. आणि यामधला सगळ्यात महत्वाचा विषय, वर्षाताई ह्या त्यांच्या पक्षासारख्याच गोंधळलेल्या दिसल्या इथं बोलताना. त्यांना पक्ष जसा त्यांचा आता सध्या गोंधळलेला आहे. अजिबात नाही. मी माझं कंप्लेंट होऊ द्या, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. ऐका ना, ऐका, माझं कंप्लेंट होऊ द्या. तुमच्या वेळेला तुम्ही बोला. वर्षाताई, ताई तुम्ही तुमच्या वेळेला बोला प्लीज. तर त्यामुळं ताई जे सांगत होत्या की भारतीय जनता पक्ष हा महिलांचा कसा सन्मान करतो, जातपात पाळत नाही, हे सगळं थोतांड आहे. कारण ज्या पक्षाचा मूळ विचारधारा जाती आणि धर्माधारित आणि धर्मांधतेवरती उभारलेली आहे, त्या पक्षानं सांगणे की आम्ही जाती आणि धर्म पाळत नाही. तुमची रचना धर्म आणि जातीवरती आधारलेली आहे. स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे मनोहर भिडे सारख्या माणसाला आदर्श मानतात. त्यांची स्टेटमेंट आहेत आणि ते मनोहर भिडे महिलांना टिकली लावण्यापासनं ते सगळ्या बंधनांपासनं मनुस्मृतीपर्यंत बोलत असतात. त्यामुळं मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती ही समतेची कधीच असू शकत नाही. त्यामुळे इथं मुद्दा, आशाताईंनी एक फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. जर तुमचा हेतू स्पष्ट होता आणि सगळे पक्ष सोबत होते तर तुम्ही ते तांत्रिक मुद्दा जो तुम्हालाही सांगता येत नाहीये त्याच्याकडे जाऊ नका. तांत्रिक अडचण कुठलीच नाहीये. आता फक्त तुम्हाला निवडणुका समोर दिसतायत. तुमचं सगळं होणारे आरोप आणि एप्स्टेन फाईल नंतर मोदींनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणावरती नांगी टाकलेली आहे, त्यामुळं आता आपला पराभव झाकण्यासाठी, देशातल्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि पुढच्या निवडणुकांमधनं स्वतःच्या हिताचे बालाजीजी, त्यामुळे मला कविताजी मला संपू द्या नाही. आता वर्षाताई नाही, एक मिनिट. आता वर्षाताई, एक मिनिट तर खूप वेळ थांबला. वेळ संपली माझी. वर्षाताईंना बोलू दे. एक मिनिट बालाजीजी. वर्षाताई बोला. कविताजी हे जे म्हणतात की नाही, प्लीज थांबा तुम्ही. एक मिनिट बालाजीजी थांबा. एक चर्चा भरकटायला नको. त्यांना बोलू देत. आता वर्षाताई बोला. देशामध्ये सातत्यानं निवडणुका असतात. माझं कंप्लेंट होऊ द्या. कविताजी मला संरक्षण द्या. या देशामध्ये सातत्यानं कविताजी माझं कंप्लेंट होऊ द्या. कुठला ना कुठला बालाजीजी, आता मी तुम्हाला एवढा वेळ दिला ना, एक मिनिट त्याचा तर द्यायला लागेल ना. असं नाही होणार. नाही, एक मिनिट थांबा. नाही ताई, खूप वेळ दिला. थांबा जरा. आडून विरोध करण्यासाठी काँग्रेस हे करताय. ठीक आहे. हा, आशाताई, शेवटची कमेंट तुमची. आता सगळ्यात महत्वाची कमेंट की 33% महिलांना आरक्षण का मिळावं हे निदान आम्ही महिलांनी तरी सगळ्यांनी, की महिला आर द बेस्ट मॅनेजर्स, महिला आर रिलेटिव्हली लेस करप्शन वाल्या, आणि सगळ्यात महत्वाचं जी सगळ्या घराला सांभाळू शकते ती आपल्या राज्याला, देशाला सांभाळू शकते, हे सांगितलं पाहिजे. हा करो का तो करो केलं पाहिजे. आणि कार्यकर्त्याच्या महिलेला मिळाल्यापेक्षा महिला कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं पाहिजे. यासाठी जर वर्षाताईंनी प्रयत्न केला तर मी त्यांचा सत्कार करेल जाहीर. पण त्यावेळेला यातलं कोणीही काहीही बोलत नाही. आणि लास्ट कमेंट जे आपले बालाजी बोलले की जातपात न मानणारा हा जर पक्ष असेल तर यांच्या राज्यामध्ये यांचे सीएम आणि गृहमंत्री असताना नाशिकच्या अशोक खरातला वेगळा नियम की त्याचा तो राजवाडाचं बुलडोजर चालवला नाही आणि परतवाड्याच्या त्या दुसऱ्या आरोपीला 180 वाल्या याला वेगळा नियम, त्याच्या घरावर बुलडोजर चालवला, हे असं कसं झालं याचं उत्तर मी यांना जाहीरपणे या चॅनलच्या माध्यमातून विचारत आहे. यांनी देत राहावं, कारण त्याचं उत्तरच नाही काही त्यांच्याकडे. जातपात मानत नाही. आशाताई खूप सुंदर प्रश्न विचारला, तुमचं अभिनंदन. ठीक आहे.
खरं तर मुद्दा असा भरतवाड्याच्या आहे आरोपीचं तुम्ही का बुलडोजरची घर पाडलं? बरं, आता आणि या असं- विषयावर उत्तर द्या. आपल्याला का नाही वेगळी पाडला? चर्चा करावी लागेल. आशाताई, तुमचा प्रश्न जरी रास्त असला आपल्याला वेगळी चर्चा करावी लागेल. मुद्दा आज हा आहे की महिलांसाठी आरक्षण जाहीर करणारं विधेयक जे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 30 महिन्यांपूर्वीच पास झालेलं आहे, ज्याला 2 खासदार लोकसभेतले वगळता कुणीही विरोध केला नाही, बहुमतानं नाही तर जवळपास सर्व मतानं हे विधेयक मंजूर झालेलं आहे. आता जेव्हा या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी ज्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करायच्या आहेत त्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटसाठी एक वेगळं अधिवेशन बोलवलं जात असेल, जेव्हा की हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच होऊन गेलेलं आहे, तर विरोधकांचे काही सवाल आहेत. मुळात या विशेष अधिवेशनामध्ये जे काही मांडलं जाणार आहे ते आम्हाला फारसं माहीत नाही, हा विरोधकांचा एक मुद्दा आहे. आणि डिलिमिटेशन आणि हे जे महिलांसाठीचं आरक्षण म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना आणि महिलांसाठीचं आरक्षण याची सांगड घालण्याची गरज आहे का, हा विरोधकांचा एक आक्षेप आहे. अर्थात हा आक्षेप उद्या लोकसभेमध्ये सरकार, लोकसभेत राज्यसभेत याला कसं उत्तर देतं त्यावरूनच याची उत्तर आपल्याला मिळतील. कारण काही बाबी तांत्रिक आहेत, पण बऱ्याचशा बाबी या फक्त निवडणुका आणि फक्त मतं डोळ्यासमोर ठेवून केल्या जात आहेत का, असाही सवाल उपस्थित केला जातो. या सगळ्याची उत्तर आपल्याला उद्याच्या अधिवेशनामध्ये मिळतीलच. 3 दिवसांचं अधिवेशन असेल. आपण सगळेजण चर्चेत सहभागी झालात आणि आपापली मतं मांडलीत त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.